द्या. पण मॅडम यात माझे काय? शट अप. आधीच त्या हेर्लेकरांनी माझं डोकं आउट करून टाकलंय. अहो मुलाकडची बाजू असून मला पदोपदी मान खाली घालावं लागते. हा कार्टा कुठं बेपत्ता झालाय राम जाणे. आयडिया, आपण पोलिसात रिपोर्ट करूया का? मूर्ख, पोलिसात जाऊन काय सांगू? माझा मुलगा घरातून पळून गेला म्हणून. Oh God. अरे राम, माझं ब्लड प्रेशर कुठपर्यंत जाऊन पोहोचलंय देव जाणे. कुठल्या एक क्षणी मी चक्कर येऊन पडेन की काय असं झालंय मला. धारातीर्थ पडले वाटतं. आयडिया, आपण डॉक्टरला बोलूया का? बोलवा बोलवा. मी जगते का मरते अशी अवस्था झाली आहे माझी. हॅमलेट, जगावं की मरावं, मरावं की जगावं? मला वाटतं बहुतेक मारावंच. काय? अरे एवढं काय वाचताय सा? जाहिराती बघतोय. अगोदर चहा घ्या. आणि जाहिराती कशाला बघताय सा? नोकरीच्या जाहिराती नको बघायला. नोकरी? आणि या गावात? हे बघ, आता आपल्या याच गावात नोकरी मला शोधायला पाहिजे. घरी जाण्यात काय पॉइंट नाही, कारण आई सरळ घराबाहेर काढेल मला. काहीतरीच आहे तुमचं आपलं. अगं काहीतरीच काय, अगं मी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न नाही का केलं? आई शई उगाच येड वाकडं बोलू नका सा. हा. तुमची आई आहे ती. किती बी झालं तरी तुम्हाला समजून घेईल ती. विवेक, हं? अरे विवेक, काय अप्पा? ही तार तुझी कसली आली बघ बरं. तार? हा, स्टार्ट इमिजिएटली. मदर सिरियस. म्हणजे काय लिहिलंय? बाबांची तार आहे, मला लगेच बोलवलंय. आई सिरियस आहे. हं? आई जास्त आजारी असं लिहिलंय. अरे मग तुला निघायलाच पाहिजे. हो. अहो पण मी बी येते ना तुमच्या संग. शालू, तुला मी घेऊन गेलो सगळं, पण काय एकदम तुला घेऊन जायचं धीर होत नाहीये मला. काय बिघडलं मी तुमच्या संग आले तर? अगं तसं नाही ग, पण मदर सिरियस आहे म्हणजे नक्की आईला काय झाले याची कल्पना नाही ना. आणि मग एकदम तुला आई समोर उभी केली आणि मग तिचा संताप वाढला आणि ना, मग त्यापेक्षा मी असं करतो, आईला या सगळ्या परिस्थितीची हळूहळू कल्पना देतो आणि मग ती शांत झाली की मी तुला घेऊन जाईन. आणि म्हणजे 4 दिवसात परत येतो आणि घेऊन जातो तुला. 4 दिवसांनी नक्की येणार ना? माझ्या गळ्याची शपथ. तुझ्या गळ्याची शपथ. नाहीतर तुम्ही तिकडे मला कायम चिसरून जाल आणि मी इकडे बसून तुमची वाट अगं बघत. पण मी तुला सांगतोय ना, मी येणार म्हणजे येणार. बघा, नाही आलात तर मी परत तेच, मी येणार म्हणजे येणार. खरंच. खरंच. मग मी त्यांना काय सांगू? अहो ते मिस्टर आणि मिसेस हेर्लेकर माझं काही ऐकायला कबूल नाही. मग आता मी तरी काय करणार? इथे विवेकचा अजून पत्ता नाही. साखरपुडा काय करणार? कपाळ हात दिशा. अहो अहो इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून वेळ मारून द्यायची असते अशा वेळेस. ते काम तुम्ही करायचं. हो हो, त्यासाठीच वेळच्या वेळी पगार मिळतोय ना तुम्हाला. ठीक आहे, मग मी सांगतो त्यांना. पण नंतर मात्र माझ्या चुका काढत बसू नका. हे असंच का सांगितलं, हे असंच का नाही सांगितलं म्हणून. हे पहा, काय मनाला येईल ते सांगा, पण आधी त्यांना हुसकून काढा. हो हो, आता हुसकून काढतो. तिचं आजकाल काय बिनसलंय कोणास ठाऊक बा. तुम्ही सोयरी घेऊन आल्यापासून सारखं जगाला मला दाखवायला तोंड राहिलेलं नाही, माझं नाक कापलं गेलंय, माझं नाक कापलं गेलंय, असं सगळीकडे सांगत असते. मिस्टर देशमुख, काय म्हणायचंय का तुम्हाला? तुम्हाला जर लग्न नको असेल तर स्पष्ट सांगा. आमचा काही आग्रह नाहीये. नाही, आमची मुळीच इच्छा नाहीये. हा, खरंच नाहीये. हे बाबूराव आले, त्यांना विचारा. अरे बाबूराव, इकडे इकडे या या. हा माणूस पडणार आहे एकदा. अहो जावई बापू, हा? कुठे होतात तुम्ही? या या या. नाही असू दे. या हो, या. ये, बाबा. ये. ते आले. कोण आले? अहो ते आले. अहो ते म्हणजे कोण? विवेकराव आले. हा, काय? विवेकाला? ओ गॉड. जावई बापू, हो. अहो आमची बंटी तुमच्या फोनची सारखी वाट बघत होती. होय हो. अहो किती बारीक झाली ती तुमच्या होय काळजी. ना. अजून बारीक झाली. हो ना. नाही, काय झालं माहितीये का, काय मी झालं? ज्या गावात गेलो होतो ना, त्या गावात फोनच नव्हता हो. हा, जावई अच्छा. बापू, तुमचं बोट बघू. नाही आता बोट ठीक आहे. नाही हो, अंगठी करता. कमाल करताय. अहो ऑलरेडी एक अंगठी आहे ना येते. अहो असं कसं? बघा ना. एंगेजमेंट म्हटली की ती अंगठी आली, तो सूट बूट आला, तो नवऱ्याचा थाट आला. त्याची संपूर्ण यादी आहे माझ्याकडे. पण मी काय म्हणत होते मिसेस हेर्लेकर,
हा. आपल्याला एवढी घाई करायची काही गरज आहे का? मी काय म्हणतो, हे बघ, तू आताच प्रवासातून दमून आलायस, हो. तू तुझ्या खोलीत जा. नाही माझं अतिशय महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. ते नंतर. मला आता महत्वाचं काम आहे इथं. अगं पण नंतर फार उशीर झालेला असेल का? तुला तुझ्या खोलीत जा म्हटलं ना. मी काय म्हणत होते मिसेस हेर्लेकर, आपण पुढच्याच आठवड्यात एखादा चांगला मुहूर्त बघू आणि साखरपुड्याची तारीख पक्की करून टाकू. हो जरूर जरूर. मी काय म्हणतो, लवकरात लवकर मुहूर्त बघू आणि बार उडवून देऊ. सेक्रेटरी, मॅडम मग येऊ आम्ही. या 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 या. निघतो आम्ही. बरं, निघतो. हा. हम्म. बोल. आई, मी जेव्हा गावाला गेलो होतो तेव्हा लाज नाही वाटत? मला न सांगता गावाला निघून गेलास. इथं माझी काय अवस्था झाली होती ठाऊके? ब्लड प्रेशर 200च्या वर गेलं होतं. जगते का मरते अशी अवस्था झाली होती माझी. त्यातून तुझं त्या हेर्लेकरांच्या पोरीशी ठरलेलं लग्न मोडायची वेळ आली होती. तसं झालं असतं तर मला मेल्याहून मेल्यासारखं झालं असतं. अगं पण आई, चुप, बोलू नकोस. मुलाला द्यायला काय आणलंय? धोतर जोडी काढा. धोतर जोडी नाही हो, सुटाचं कापड आणले. अहो, हे घ्या. त्यानं नाही हो, जावई बापूला द्या. घ्या मारे हो, विसरलो. जावई बापूला हे द्या. घ्या. नमस्कार करा. कोणाला? तुम्ही मला नाही, हे तुम्हाला नमस्कार करा. नमस्कार करा. हा, आयुष्यमान सासूबाईंना भवा, नमस्कार आयुष्यमान करा. भवा. काय काय भटक भवाने, कोण आहेस तू आणि सरळ घरात घुसतेस? भटक भवानी नाही सासूबाई, म्या सून आहे या घरची. सून? म्या बायको यांची. विवेक, हा काय प्रकार आहे? म्या सांगते आईसाहेब, देवा बामणाच्या साक्षीनं यांच्याशी लगीन झालं या माझं. लग्न? विवेक, काय सांगते ही? आई, काय झालं, गावाला गेलो होतो ना त्यावेळी मी कुणाच्या परवानगीनं लग्न केलंस तू हिच्याशी? अहो अहो मिसेस देशमुख, तुमची ही नाटकं ना आता बंद करा, समजलं? हा, अहो हा. तुम्ही याला चांगला दम द्या, सणसणीत. हो हो, चांगला दम देतो. काय हो मिसेस देशमुख? हा? अहो पण काय चाललंय मला काय कळत नाहीये. तुम्ही गप्प बसा हो, मागे वा. काय हो मिसेस देशमुख, तुम्ही इतक्या विश्वासघातकी आणि निर्लज्ज असाल याची आम्हाला कल्पना नव्हती हो. मिसेस हेर्लेकर, मी खरंच सांगते, मला यातलं काही माहिती नव्हतं हो. काही माहित नव्हतं? नाही. काही माहित नव्हती हो. नाही. तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता? तुमच्या मुलाचं लग्न झालं ही गोष्ट तुम्हाला आमच्याकडे लपवून ठेवायची होती. हा? हा? हो ना? दोनदा हुंडा पाहिजे होता ना, हुंडा पाहिजे होता ना, हुंडा. अहो मिसेस हेर्लेकर, प्लीज गैरसमज करून घेऊ नका हो. तुम्ही गप्प बसा. वाटही तुम्ही आम्हाला फसवलं, आमची बेअब्रू केली, म्हणून आम्ही कोर्टातच जाणार होतो. पण ही तुमची असली तोंड पुन्हा पाहायला नको, म्हणून आम्ही कोर्टात जाणार नाही, समजलं? अहो तुम्ही काय पाहत बसला? चला निघूया. हो हो, चल चल ग. ना. चल. चला म्हणते ना. बघितलंस बघितलंस, तुझ्यामुळे मला केवढी मानहानी सोसावी लागली ते. काय बघताय सेक्रेटरी? मॅडम. आई, शालू, तू आईचं मनावर घेऊ नकोस. हा, पण तुम्ही मनावर घ्या. हा. नवीन येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला तयार राहा. ओके? सुनबाईला घेऊन घरात जा. अरे या घराची लक्ष्मी आहे ती. जा. चल. रामायण संपलं, आता महाभारत. वहिनी, उंबरठ्यावरचं माप ओलांड आणि मग आतमध्ये ये. कुंकू लावते. हा, काय करतेस तू हे? हा. आई, घरात लक्ष्मी आल्या ना, तिला ओवाळते. लक्ष्मी म्हणे. घरातून चालता हो म्हणून सांगणार आहे मी त्याला. मॅडम, सबुरीने घ्या. यात विवेकरावांची काहीही चूक नाही. मला न सांगता लग्न केलं त्यानं. याला कारण ती बाई, सूनबाई.
त्या हडळीनं भुरळ घातलीये माझ्या पोराला. दॅट्स इट. अहो यात विवेकरावांची काहीच चूक नाही, माफ करून टाका त्यांना. माफ करू? त्याचं काय मॅडम? अहो आग पेटवायची तर फुंकर घातलीच पाहिजे आपण. सेक्रेटरी, माझ्या लक्षात येत नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. अहो मुलगा आपल्या ताब्यात पाहिजे. तो एकदा ताब्यात आला की सूनबाईला बाहेर काढायला कितीसा वेळ. अहो मग हेरलेकरांचं स्थळच काय, अशी 50 स्थळं आणून उभी करतो मी तुमच्या पुढे. असं म्हणताय? आई विवेक, स्पष्ट सांगायचं झालं तर आम्हाला न विचारता तू लग्न केलंस हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. आम्ही अतिशय नाराज होतो तुझ्यावर. नाही पण आई, बैस. ठीक आहे, समजू शकतो आम्ही. या वयात चुका होतात मुलांच्या हातून. पण किती झालं तरी मी तुझी आई आहे, म्हणूनच म्हणते मी तुला माफ केलं. आई हा, पण आमच्या काही अपेक्षा आहेत आणि त्या सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. सांग ना, सांग ना. तुला माहिती आहे आपल्या वंदना टायर्स कंपनीचा टर्नओव्हर 10 कोटीच्या घरात आहे हो. आणि आमच्या पश्चात तो कारभार तुला सांभाळायचा आहे. म्हणून म्हणते तुला माफ केलं. आता लग्न केलंयस, सुखानं संसार कर. आई माझा आशीर्वाद आहे. नमस्कार. आईसाहेब काय म्हणल्या? आई म्हणाली मी तुला माफ केलं. मग मग तुम्ही काय म्हणला? मग मी म्हटलं आई तू किती चांगली आहेस. होय? मग मग त्या काय म्हणल्या? आई गहिवरली, म्हणाली माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, सुखात राहा. मग मग तुम्ही काय म्हणला? मी म्हणलो ए तुझं काय चाललंय. हं? तुम्ही काय म्हणलात, आई काय म्हणली, तुम्ही काय म्हणलात, माझी भाषाच खराब केलीस. तुम्हासनी माफ केलं असं त्या म्हणल्या? एकदा नाही 10 वेळा म्हणली. म्हणाली मला माफ केलं असं एकदा तरी म्हणल्या त्या? नाही. अरे पण त्याने काय फरक पडतोय. नाही, मला माफ केलं म्हणजेच तुला माफ केलं ना. आणि तू आणि मी का वेगळे आहोत? हं? काय का हं? नाही काय. मी काय बी ऐकलं नाही, मी झोपले. मी झोपलो. आईसाहेब, अहो आईसाहेब, कोण आहे? मी शालू. कोण तू? तो रेडिओ बंद कर आधी. आणि मला कशाला उठवलंस सकाळी सकाळी? तुझं कोण बघायला? मी चहा आणलाय तुमच्यासाठी. तू कशाला त्रास घेतलास घरात इतके नोकर असताना? तू नवी नवरी, राजाची राणी. घरची कामं केली तर त्यात लाजो कसली? खरंच नोकरांना रजाच देऊन टाकू आपण. नाहीतरी तू दुसरं काय करू शकतेस? 4थी पास बाई तू. हा? कोणी सांगितलं तुम्हासनी? मी 4थी फेल हाय. कंपनीचं काम तुला जमणं शक्य नाही. असले आलतू फालतू कामच करत जा झालं. होय, मी करेन की. लादी पूस, भांडी घास, धुणं धू, केर काढ, चादरी बदल, समधी कामं करेन मी. तुझी लायकीच ती. त्याला आम्ही तरी काय करणार? आण तुझ्या आईकडे. कमाल आहे. आज सकाळपासून घरामध्ये आरडाओरड नाही, कब्बशा फुटल्याचा आवाज नाही. याचा अर्थ अजूनही शालू बेटी 1 पीस आहे. गुड, चांगला आहे.
अरे तू स्वतःच्या पायाने जिना उतरून आलीस वय म्हणजे तुला तिने धक्का मारून बाहेर नाही काढलं नाही कबशा फोडल्या नाही अरे कमाल रे गुड गुड व्हेरी गुड बाबा आईसाहेब लय खुश झाल्या अच्छा मला म्हणल्या तू राजाची राणी आहेस लय बरं वाटलं ऐकून बाबा आईसाहेब लय मायाळू आहेत नाही असं तू तिला काही औषध वगैरे दिलेलं नाहीस ना हा? नाही अकस्त चहा दिली हैं? आईसाहेब खुश झाल्या नाही बेटे नाही ते शक्य नाही तू काल आलीस बेटे मी गेली 25 वर्ष तिला ओळखण्याचा प्रयत्न करतोय पण या क्षणापर्यंत मला कधी कळलीच नाही माझा तर्क जर खरा असेल ना तर ही वादळापूर्वीची शांतता आहे बेटी काय झालं बेटी ही अशी सुरुवात होते आमच्या घरात सकाळची नाही एक ना एक दिवस हे सगळं थांबायच पाहिजे आणि ते मी थांबवीन. सेक्रेटरी मॅडम कामाला लागा. येस मॅडम. गोपी, बबलू, दामू, गणपत, हे घ्या. हे काय साहेब? नोटीस आणि 1 महिन्याचा पगार. पण बिन काय नाही, शालू वहिनींचा हुकूम आहे. त्यांनी तुम्हाला कायमची रजा दिलेली आहे. कायमची? का? मला काय माहित, त्यांची मर्जी. चला 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 निघा. शिल्पा, काय करतेस माझ्या खोलीत येऊन? मी 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 आपली रूम स्वच्छ करते. का? रामू, गोपी, बबलू कुठे गेले? मेले की काय? अरे उगाच कशाला मारतोयस बिचाऱ्यांना? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. आई साहेबांनी आजपासून सगळ्या नोकरांना सुट्टी दिली आहे, फक्त एक रामू सोडून. का? त्यांच्यामध्ये घरची सगळी कामं शालू वहिनीनीच करायला पाहिजेत, पण ती एकटी कशी करणार? म्हणून मी मदत करते तिला. ते काही असो, तुला सांगून ठेवतो, माझ्या खोलीत पाऊल टाकायची गरज नाही. का? काय बिघडलं खोलीत आले म्हणून? हे बघ, मला हे आवडत नाही आणि या विषयावर बोलायला मला वेळ नाही. एकदा सांगितलं संपलं. आउट. काय करते? या, किती वेळ, किती वाट पाहिजे तुझी? अहो मी काम करत होते. समजी कामं आटपायची म्हणजे 2 तास तरी लागतात. ते धुणं, भांडी, बस कचरा. बस, हे सगळं सांगत बसशील ना तर अजून 2 तास जातील आणि मग पाठ होईल. चला. शालू, हा काय प्रकार आहे? विवेक, हे काय चाललंय? ती बिचारी देवाचं नाव घेतेय. हे बघा, हा. ही असली फालतू भजनं बिजनं मला आवडत नाही. वेस्टर्न म्युझिक मध्ये कसा एक प्रकारचा उत्साह अंगात संचारतो. असं या संगीतात तर तुम्हाला काय कळतं? हा?
बेटा तुझं गाणं ऐकून कान तृप्त झाले, मजा आला. ते ठीक आहे, पण माझ्या कॅसेट्स कुठे आहेत? तुम्ही माझं गाणं ऐकावं म्हणून कॅसेट मीच लपवून ठेवल्या. कोण तू? काय वेड बीड लागला का काय तुला? पुन्हा माझ्या खोलीतल्या वस्तूंना माझ्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही, सांगून ठेवते. चला रे. तुमच्या कॅसेट. मला ना विचारता का नेलेस तू? चूक झाली माझी, माफी मागते. मला कळतात बरं काही नाटकं. आणि तू या घरात कशासाठी आलीस तेही चांगलं ठाऊक आहे मला. या घे तिजोरीच्या चाव्या. हवे तेवढे पैसे काढून घे आणि चालते हो घरातून. आई साहेब, मी तुम्हाला आई मानते. पैशासाठी मी या घरात आले नाही. आईची माया मिळावी म्हणून आले. आईची माया काय? हे दाखवते. बघ, आवासून काय बघतेस? बघ बघ, बघून घे. हे पैसे, हे दागिने, डोळे फिरतील तुझे. हवे तेवढे पैसे उचल आणि चालते हो या घरातून. नाही आई साहेब, पैशाचा मोह नाही मला. या घे चाव्या. हे तो अधिकार तुमचा आहे आई साहेब. कुणाला मूर्ख बनवतेस ग तू? तू स्वतःला काय सती सावित्री समजतेस की काय? तुला कशाचाच मोह नाही ते? मोह आहे ना. तुमच्याकडनं प्रेमाचे 4 शब्द ऐकायचा. प्रेमाचे 4 शब्द. चालते हो इथून. चालती हो इथून. आई साहेब, 3च शब्द झाले. चौथा इडियट. कोण तुम्ही? आणि सरळ घरात कसं काय घुसलात? हे पहा, आम्हाला नोकर नको आहेत. घरात होते नव्हते तेवढे सगळे नोकर मी काढून टाकलेत. म्या नोकर नव्हजी, म्या मामा आहे शालूचा. मामा, पुरी घरची समधी बरी आहेत ना? तू कशी आहेस पुरी? म्या बरी आहे. घ्या चहा घ्या ना. मॅडम, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय, निघूया ना? थांबा, हो हो. आधी यांचा प्रश्न सोडवू. चालू बेटी, वर जा. आपली तिजोरी पैशानं खचाखच भरलेली आहे. यांना हवे असतील तितके पैसे दे आणि इथून जायला सांग. सासूबाई, आलेल्या पाहुण्यासनी असं वागवायची अशी रीत आहे व्हय तुमची? रीत? रीत तू मला शिकवतेस काय हो मामासाहेब? शालूचं विवेकशी लग्न तुम्हीच लावून दिलेत ना? हा वय म्याच. मग लग्नात निदान मुलाच्या आई वडिलांना तरी बोलवायची रीत आहे का तुमच्यात? हा, आम्ही बोलावणार होतो पण जावई बापू नग म्हणले. वय, त्यांना विश्वास होता. तुम्ही आला असतात तर आमचं लगीनच झालं नसतं. लग्नात एक मंगळसूत्र सोडलं तर फुटका मणी तरी घातलात का तुझ्या अंगावर? आम्ही खूप काय करणार होतो आई साहेब, पण जावई बापू नको म्हणाले. आता मी काय म्हणते ते ऐका. हा, चालते बाया घरातून. हा. आणि पुन्हा तोंड दाखवू नका आम्हाला, समजलं? सेक्रेटरी मॅडम, चला. पोरी, हे काय ते येण्यासारखं? मामा, मामा, माझ्यामुळे तुम्हाला नाही नाही ते ऐकून घ्यावं लागलं. अपमान झाला तुमचा. त्या पायाची रडती असवाय. नाही नाही, रडू नका, उठ. अगं तेच मला काय बी वाटत नाही. मी असं लय अपमान सोसन तुझ्यासाठी, पण माझ्या जीवाला एकच गोर लागलाय. ते लोक तुला कसं वागवत असत्याल, किती त्रास देत असत्याल. नाही मामा, मी लय सुखात आहे. तुम्ही माझी काय बी काळजी करू नका सा. तुलाही सुखात आहेस. होय मामा. पोरी, म्या समजा उमजलोय. तुला देण्यासारखं माझ्याजवळ काय बी नाही. फक्त आशीर्वाद आहे पोरी. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. तुझा संसार सुखाचा होईल.
सुखी राहा पुरे, सुखी राहा, सुखी राहा. माधवी, खरं सांगतो तुला, तुझ्या सहवासात असतो ना तेव्हा अख्खं जग विसरतो मी. ते खरं आहे रे, पण मी सांगितलेल्या कामाचं काय केलंस? माझ्या लक्षात आहे 25,000चं ना. हो, अगं पैसे हातात आले का मी देणार आहे तुला. पैसे देशील ते खरं रे, पण कधी? हे बघ अजय, हं? माझ्या बहिणीचं तर लग्न मोडलं ना, हं? तर त्या पैशाचं काय करू मी? अं? जास्तीत जास्त 8 दिवस. 8 दिवसात पैसे मिळाले नाहीत ना, तर काय? तर मी जीव देईन. माझ्या बहिणीसाठी मी एवढं सुद्धा करू शकत नाही, तर उपयोग तरी काय माझा? हे बघ माधवी, बेड्यासारखं बोलू नकोस. अगं मी आहे ना, मी पैसे देईन तुला, मी देणार आहे पैसे तुला. तू पैसे देशील? हो, खरंच? खरंच. ओ गॉड. हो हो. हॅलो मॅडम, हॅलो हॅलो. हॅलो चौधरी साहेब, हॅलो. प्लेझंट सरप्राईज. या ना, या या या. अभिनंदन वैदी साहेब, अभिनंदन. कशाबद्दल? अरे कशाबद्दल म्हणून काय विचारताय? तुमच्या मुलाचं लग्न नाही का झालं? हा हा. आमच्या दोस्तालाही आमची हार्टी कॉंग्रॅच्युलेशन कळवा बरं का. त्यावेळेला मी हाँगकाँगला होतो म्हणून लग्नाला येऊ शकलो नाही. हो का? या ना, या. बसा 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 बसा. कसं काय चाललंय बहिणी साहेब? चाललाय. अहो तुम्हाला काय सांगायचं चौधरी साहेब, म्हणजे आमच्या मुलाच्या लग्नाला आम्हाला सुद्धा बोलवलेलं नव्हतं. म्हणजे काय म्हणताय का बहिणी साहेब? हो ना, मुलीकडची माणसं फार हलकट निघाली हो. असं का? बर बर. मी आपला फार वेळ घेत नाही. 6:20ची फ्लाईट आहे माझी सिंगापूरची. हे प्रेझेंट माझ्यातर्फे. प्रेझेंट काय आहे? उघडून तर पहा. ओ, नेकलेस. ब्युटिफुल. फार किमती असेल नाही? नाही मिसेस देशमुख, ते प्रेझेंट आहे. प्रेझेंटची किंमत करायची नसते. हो हो. माझ्यासाठी? सुनबाईसाठी. तिचं लग्न झालंय. बर, येतो मी. या. वंदना देशमुख. दॅट्स राईट. ओके ओके, इट विल बी डन. थँक्यू. काय करतेस माझ्या खोलीत येऊन? तुमचं प्रगती पुस्तक बघत होते. मला काय बी कळत नाही त्यातलं. अहो पण समजा ईश्वर लाल खून आहेत की. तुला करायचं काय त्याच्याशी? 4थी पास बाई तू. 4थी पास नाही, 4थी फेल. हे काय, भिंतीवरची चित्र काढलीस कशाला सगळी? अहो भाऊजी, ही असली चित्र नजरासमोर ठेवून कधी अभ्यास होईल का? तुझा संबंध काय माझ्या अभ्यासाशी? अहो मी वहिनी आहे नव तुमची. वहिनी आईवानी असते. जस्ट शट अप. डायलॉग बाजी बंद कर आणि चालायला लाग, नाहीतर नाहीतर काय? बघायचंय. अजय, माफी माग तिची. नाही मागणार माफी. कशासाठी मागायची माफी? माझ्या खोलीत येऊन मला शहाणपणा शिकवते का? का सहन करायचं मी हे? अजय, बायका घरात आल्या की भावाभावांमध्ये भांडणं होतात आणि याला बायकाच जबाबदार असतात असं मी आजपर्यंत समजत होतो. पण नाही, आज मला पटलं की याला सर्वस्वी भाऊच जबाबदार असतात. बाईने आपल्याला काही सांगितलं की आपल्याला राग येतो, आपला इगो दुखावला जातो. तुला काय म्हणायचं काय? काय नाही, यात तुझी काहीही चूक नाही. चूक फक्त शालूची आहे असं तुला वाटतंय ना? मग मार ना तिला, मार. अरे मार तिला, मार तिला, मार रे. माझी परवानगी आहे तुला. आपलीच माणसं आहेत समधी. कोणी कमी जास्त बोललं तर काय झालं? यू आर ग्रेट बेटी, जस्ट ग्रेट. सेक्रेटरी, आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं या करायचं, या हा? या 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 या
अहो हा. हे पाहिलं का? काय बघण्यासारखं आहे मग का? काय दाखवते ना, काय? चाटच पडाल. हो? बघा बघा, हं. हे ना चौधरी साहेबांनी प्रेझेंट दिलाय बघा. अरे बाप रे. ओळखा भाऊ, काय किंमत असेल? असेल 1200 1250. अहो कुठल्या काळात आहात? का? 2 लाखाचा हार आहे तो, 2 लाखाचा. 2 काय लाख? काय अरे बाप रे. काय बाबूराव हं? डोळे फाडफाडून बघताय? बाबूराव डोळे फाड फाडून बघत असतील, पण ही शालू बघा ना कशी एकटक नजरेनं हाराकडे बघतीये. काय ग, इतका भारी नेकलेस आयुष्यात कधी पाहिला होतास का? चौधरी साहेबांनी तुम्हाला प्रेझेंट दिला नेकलेस? मला नाही हो, मग? दिलाय तसा सुनबाईलाच, नवीन लग्न झालंय ना म्हणून. सुनबाईला दिला ना? हो. मग देऊन टाका तिला. तुम्ही घेऊन कशाला मिरवताय? तिला तिला कशाला? तिची लायकी आहे का एवढा भारी नेकलेस घालून वावरायची? चला हो सेक्रेटरी. मॅडम 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 काय? मॅडम मी इकडे. मॅडम मी काय म्हणतो, बोला. नाही आपण जे मद्रासला नवीन ऑफिस उघडले ना, त्याकरता तुम्हाला जावंच लागणार. नाही म्हणजे तुम्ही केव्हा जाणार तेवढं सांगा, म्हणजे मग त्याप्रमाणे प्लेनचं तिकीट बुक करून टाकतो. मी आणि मद्रासला? येस. अहो काय वेळ बीड लागला का काय तुम्हाला? काय झालं? मी मद्रासला 8-15 दिवसासाठी गेले की मला कायमचं मद्रासला राहावं लागेल. हो. हो काय? इकडे ती बया सगळी सूत्र आपल्या हातात घेऊन बसेल, त्याचं काय? मग आपण बाबासाहेबांना मद्रासला पाठवूया काय? छान. हं? मद्रासला जाऊन नुसतं मद्रासी संगीत ऐकत बसतील. हो. मग आपण अजयरावांना मद्रासला. हा, अजयरावांना नको. डॅन्टे डॅन मॅडम आयडिया. आपण सुनबाईने पाठवूया मद्रासला काय? कशाला? तिकडे मोलकरीण मिळत नाही म्हणून? ती तिकडे जाऊन काय करणार? झाडलोट? अहो साधी 4थी-5 बाई ती. मग मॅडम मी करू तरी काय? तुम्ही असं करा, काय आता मी तुम्हाला आयडिया देते. आयडिया? द्या 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 आयडिया द्या. तुम्ही असं करा, विवेकच्या नावची 1 सीट बुक करा मद्रासची. मला आयडिया देतायत. फॅन्टॅस्टिक आयडिया. हो फॅन्टॅस्टिक आयडिया. काय आयडिया आहे. वा 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 वा. म्हणजे विवेकराव मद्रासला गेले की तुम्ही आणि सुनबाई, सुनबाई आणि तुम्ही, काय जुगलबंदी रंगेल. डेंटे 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 बुम. अहो हा? तुम्ही काय गावाला बिवाला निघाला की काय? तुला काय करायचंय? म्हणजे काय? म्या तुमची लग्नाची बायको हाय. काय सांगते? हम्म, दिवसभर ते धुणी भांडी आणि घरकाम करत असतेस. ते तुम्ही आई साहेबांनीच सांगा. काय हेच ते. नको, जे चाललंय ते बरं चाललंय. हं? अहो तुम्ही चाललायचा कुठं? मद्रासला. सकाळच्या फ्लाईटने मला मद्रासला जायचंय. एकटंच? अगं आता तुला घेऊन मी तिकडे गेलो तर माझं काम होईल का तिकडे? आणि मी इथं एकटीच आहे त्याचं काय? हे बघ, मी तुला तिथून अधूनमधून फोन करेन. हं? चालेल. काय मिराताई, आज आशाताईनं सॉलिड लक होतं की नाही? काय लुटलंय आम्हा सगळ्यांना. घ्या ना, अगदी घ्या ना. खरं. घ्या. हो ना. बरं का, मी काय सांगत होते, आमच्या अमितला एक मुलगी सांगून आली होती बरं का. ती इंग्लिश कसं बोलत असेल? कसं हो कसं? जरा बोलून दाखवा ना. आय वुड लाईक टू टेल यू समथिंग. म्हणजे घाटी म्हणा. आणि आमचा अमित कसं आहे ते तर तुम्हाला माहितच आहे. हो ना, 10 वर्ष अमेरिकेत होता. तेच तर. खरं सांगू का, तू काय इंग्लिश बोलतो ते मला सुद्धा कळत नाही. हाय काय नि बाय काय नि काय काय नि काय काय हो मिसेस देशमुख, कोण ही? मोलकरीण वाटतं. दिसायला स्मार्ट आहे. हा, म्हणूनच म्हणते जरा जपूनच. हा, घरात 2 मुलं जवान आहेत. शिवाय यांचे मिस्टरी काही कमी नाहीये. हो, मध्ये तिचा हात धरून म्हणायचे, कर हा करी धरीला शुभांगी. अहो काहीतरीच काय आपलं काय तोंडाला येईल ते बोलायचं की काय. वा, काही मॅनर्स आहेत की नाही तुला? नॉनसेन्स. मोलकरीण असून एवढं धाडस? मोलकरीण? कोण व मोलकरीण? मी सून हाय या घरची. सून? डॉटर इन लॉ? नाहीतर इंग्लिश काय करणार आहे म्हणा हिला.
काय हो, काय शिकल्या तुमच्या सुनबाई? SSC पास झाली आहे ती. छाछा सासूबाई, ओ काहीतरीच काय सांगते तुम्ही यासनी? म्या चौथी फेल आहे, चौथी फेल. उगाच कुशापाई खोटे सांगायचं? काय हो मिसेस देशमुख, ही सांगते ते खरं आहे का? अहो त्यासनी काय विचारताय पुन्हा पुन्हा? आता मी काय सांगते ते समजा नीट ध्यानात घ्या. दुसऱ्याच्या घरी एळी अवेळी जायचं, फुकटचं हादडायचं आणि पुन्हा आपल्याच लेकी सुनांची गाराणी सांगायची. हे समज आजपासून एकदम बंद. स्टॉप. काय समजलात की नाही? चला हो, इतका इन्सल्ट सहन करून घ्यायची सवय नाही आम्हाला. नाहीतर चला, 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 जा. चला, चला, जाऊया. चालू लागा. पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. शालू शालू काय सासूबाई? सासूबाई काय माझ्या मैत्रिणींचा अपमान करते? नालायक! माझ्या मैत्रिणींचा अपमान करते बेशरम. पण त्या लोकांनी आधी माझा अपमान केला त्याचं काय? मला उलटून बोलतेस? मला उलट उत्तर देतेस? खा फटके. नालायक, खा फटके. हा? हे संस्कार केले तुझ्या आई बाबाने तुझ्यावर? आईचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही, बिन बापाची पोर घे. मला उलटून बोलतेस? नालायक, मला उलटून बोलतेस? नाही आईसाहेब, माझी काय बी चूक असेल ते 100 फटके मारा मला. पाहिजे तर खेटरानं मारा. पण माझ्या आई वडिलांच्या नावाने शिवी दिली तर ते मी कधी बी सहन करणार नाही. समजलं? चल चालते हो माझ्या घरातून. हे घर तुमचं आहे तसंच माझं बी आहे, माझ्या नवऱ्याचं आहे. असं काय? कशी जात नाहीस तेच बघते मी. एक तर या घरात तू तरी राहशील, नाहीतर मी तरी. अहो पण नक्की घडलं तरी काय? अहो तुमची ती सून हा, कैदाशीन हा. राक्षसीन हंटर घेऊन धावून आली की हो माझ्या अंगावर. काय सांगता काय? हंटर घेऊन धावून आली? हो. अरे कमाल झाली. जे धाडस मी आयुष्यभरात करू शकलो एका दिवसात तरी केलं. काय म्हणजे हे चुकीचं आहे. अंगावर हंटर घेऊन धावायचं म्हणजे काय? बघा ना. मारलं तुम्हाला? मारलं? नशीब तेवढी मेहरबानी केली माझ्यावर. अरे हा काय गाढवपणा केला तिने? काय म्हणजे हा काय गाढवपणा केला तिने? हं, हा. मला काही कळतच नाही. माझ्या मैत्रिणींचा अपमान काय केला, त्यांना घराबाहेर काय काढलं. मैत्रिणी? हं. म्हणजे तुमच्या त्या अतिविशाल हं? महिला मंडळाच्या मैत्रिणी? कळलं. आत्ताच्या आत्ता विवेकला फोन करते, त्याला बोलून घेते, त्याच्या कानावर सगळं घालते. मी तर म्हणतो सगळ्या शहराला कळायला पाहिजे गोष्ट. हम्म. अहो सुनेनं सासूला मारायचं म्हणजे काय? बघा ना. खरं तर मारलंच पाहिजे. हा? हा, म्हणजे बरोबर नाही हे. हा. हा. आता विवेक येऊन दे, चांगला धडा शिकवेल तिला. खरं तर धडा तुम्हाला शिकवायला पाहिजे. नो 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 नो. मॅडम एवढ्या तातडीने फोन करून कशाला बोलवत मला? अहो केव्हाचा मद्रासला फोन लावते, लागता लागत नाही. मद्रासला? कुणाला? कुणाला म्हणून काय विचारता? विवेकला. त्याला सांगणार आहे ताबडतोब निघून ये म्हणून. का का का? आज त्या बाईनं कहरच केला. हंटरला मारलं मला बेदम. हंटर? तुम्हाला मारलं? कमाल आहे. कुठं कुठं लागलं? मारलं म्हणजे मारलं नाही, पण मारायला निघाली होती. अहो जीवावर उठली होती माझ्या. माफ करा मॅडम, पण विवेकराव आले आणि त्यांनी पुरावा काय असं विचारलं तर आपण काय सांगणार आहोत त्यांना? अहो तो आपल्या बायकोचीच बाजू घेणार. ढांटड मॅडम, आयडिया. त्यापेक्षा तुम्ही 2-4 फटके मारून घ्या हो. स्वतःला. आ? नाही, मी आहे ना तुमच्या मदतीला. वाटल्यास आपण पोलिसात रिपोर्ट करू. इडियट, तुम्ही काय बोलताय याचा अर्थ तुम्हाला तरी समजतोय का सेक्रेटरी? सॉरी आयडिया. सॉरी मॅडम. मॅडम, एक आयडिया नाही आवडली तर दुसरी, दुसरी नाही तर तिसरी. अहो आपल्याकडे आयडियाला काही तोटाच नाही. बोला, तिचं काय करायचं? तिला या घरातून हाकलून लावायची की तिचा कायमचा बंदोबस्त करायचा? मॅडम, तिला गळा दाबून ठार मारायची की पाण्यात डुंबून मारायची? नको, तिला जाळूनच मारूया की पॉइझन देऊया आपण? अहो तुम्ही काय बोलताय याचा अर्थ तुम्हाला तरी समजतोय का सेक्रेटरी? ऑफकोर्स मॅडम, बरोबर समजतोय. 4 पैसे सैल सोडा,
4 गुंड पाठवूया तिच्या पाठीवर. मॅडम, दर मंगळवारी ती एकटीच जाते देवळात. या मंगळवारी मंगलवेद दंगल करून टाकू. डॅन्टडी!